उन्हाळ्यात काहीतरी थंडगार प्यायचं आहे का? तर आज आपण बनवणार आहोत, मिक्सरशिवाय बनवणार आहोत थंडगार अशी लस्सी. फक्त 2 मिनिटामध्ये बनवून तयार होते. त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण दही घेतलेलं आहे, घट्ट असं लावलेलं दही असतं ते घेऊन घ्यायचं आणि त्यामध्ये थोडीशी टाकायची आहे नॉर्मल साखर आणि थोडीशी टाकायची आहे पिठी साखर. ती छान अशी मिक्स करून घ्यायची. पिठी साखर आपण दळताना त्यामध्ये थोडीशी इलायची पण मिक्स करायची असते. आपली हिरवी इलायची असते ती टाकायची. याचं काहीच मेजरमेंट नाही आहे, तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. छान असं फेटून घ्यायचं मस्तपैकी थंडगार. याच्यामध्ये आईस टाकायचे, आईस क्यूब टाकायचे, मस्तपैकी थंडगारचं पाणी टाकायचं आणि आपली छान अशी लस्सी तयार असते. तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते आहे त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. या ठिकाणी थंडगार असं पाणी टाकून द्यायचं आहे. थंड पाणी टाकल्याने काय होतं, आपली लस्सी जी असते ती खूप छान अशी थंड आणि गाढी बनून तयार होते. छान अशी फेटून घ्यायची, त्याच्यावरती फेस येतो मस्तपैकी. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे. जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अशा पद्धतीने कुल्हडमध्ये घ्यायची आणि तिला छान अशी फेटून घ्यायची. ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते आहे त्याच पद्धतीने करायचं आहे. आणि ही लस्सी माझ्या मिस्टरांनी बनवली होती. ते खूप छान अशी लस्सी बनवतात आणि त्यांच्या हातची लस्सीला खूप छान अशी टेस्ट येते. तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मला सपोर्ट करा. कमेंट करून नक्की सांगा की आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली. जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.